नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे संजय गांधी योजना आणि माझं नाव आहे जयदेव कुंभारे सर। आणि आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ज्या बातमीद्वारे तुम्ही आनंदित होऊन जाल ती बातमी तुम्हाला सांगत आहे। कारण मागच्या 5 तारखेला एक मेसेज संजय गांधी योजनेच्या पोर्टलवर आला होता। आम्ही म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की आज तुमचे पैसे येतील, पण दुसऱ्याच दिवशी की तिसऱ्या दिवशी तरी हे तो मेसेज त्यांनी पुन्हा डिलीट केला। कारण त्यांनी असं एक्सप्लेनेशन सांगितलं मित्रांनो की सरकारच्या खात्यात पुरेसे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी पैसा पाठवलेला नाही तुमच्या खात्यामध्ये। त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजून पाठवलेले नाही, ते एक कारण होतं मित्रांनो। म्हणजे त्या पैशाअभावी आपल्या खात्यामध्ये पेन्शन येऊ शकत नाही। पण आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो की सरकारने त्या खात्यामध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे टाकलेले आहेत आणि ते पैसे लवकरात लवकर तुमच्या आणि आमच्या जे लोक संजय गांधी योजनेमध्ये ज्यांचं नाव आहे, श्रावणबाळ योजनेमध्ये ज्यांचं नाव आहे, जे लोक विधवा आहेत, ज्यांना सपोर्टची गरज आहे, असे आजारी व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांच्या खात्यामध्ये आता काय करेल, स्टेट बँक ऑफ इंडियामधून सरकार आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर करेल काहीच दिवसांनी, म्हणजे लवकरच। मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की 20 तारखेपर्यंत तुमचे पैसे, तुमचे पेन्शन नक्कीच येईल। म्हणजे सरकारच्या खात्यामध्ये सरकारने ट्रान्सफर केलेले आहेत। फक्त आता सरकार कोणत्या दिवशी पाठवते, ह्या एका आठवड्यामध्ये पाठवण्याची शक्यता आहे मित्रांनो। कोणत्या दिवशी पाठवते ते सरकारवर आहे। तुम्ही पाहत असा मेसेज जो पोर्टलवर येतो आणि आम्ही जे तुम्हाला बातमी सांगतो ती पाहत असा, त्या बातमीद्वारे आम्ही खरी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो। पैसे आलेले आहेत सरकारच्या खात्यामध्ये। आता सरकार त्या दिवशी कोणत्या दिवशी पैसे टाकते त्यांच्यावर आहे मित्रांनो। म्हणजे पैसे आल्यानंतर 2-3 दिवसांनी सरकार टाकते, एवढी गॅरंटी आहे मित्रांनो। म्हणजे लवकरात लवकर तुमचे पैसे येणार आहेत। आणि दुसरी बातमी महत्त्वाची अशी आहे मित्रांनो की ज्या लोकांचे DBT अडकले होते, DBT पोर्टलवर त्यांचं नाव येत नव्हतं, DBT त्यांचं होतच नव्हतं बिलकुल, काही आधारच्या कारणाने किंवा इतर कारणांनी, डॉक्युमेंटच्या कारणाने त्यांचं DBT होत नव्हतं। आता पुष्कळशा लोकांचं, सरकारचं म्हणणं असं आहे की पुष्कळशा लोकांचं DBT पोर्टलवर नाव आलं आहेत आणि DBT त्यांचं कंप्लीट झालेलं आहे। म्हणजे त्यांचे खाते जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतीलच, त्यांचे खाते तयार आहेत पैसे रिसीव करण्यासाठी। म्हणजे ही आनंदाच्या 2 बातम्या तुम्हाला सांगितल्या मी, म्हणून आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि खरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे। मला कॉमेंट नक्कीच करा, आमचे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईपचं बटन आहे ते दाबा, बेल आयकॉन दाबा आणि कॉमेंट नक्कीच करा आणि शेअर करा मित्रांनो। ही खरी बातमी तुम्हाला सांगितली आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कराल। ओके, गॉड ब्लेस यू।